हॅलो, हाय मैत्रिणी, नमस्कार. आज पुन्हा एकदा मी शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज मी 30 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग, ती पण डायरेक्ट आपण अस्तरवर बघणार आहोत. चला तर मग आता 30 साईजच्या प्रिन्स कटची कटिंग बघणार आहोत. तर ही प्लस समोरची फोल्ड बाजू आहे, ही ओपन बाजू आहे. आपण फोल्ड बाजूवर बॅक साईडचं म्हणजे पाठीच्या भागाचं कटिंग करणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आता मी उंची घेते. माझी जी 13.5 आहे त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करते मी, आणि इथं 14.5वर एक मार्क करून घेते. बघा अशा पद्धतीने. हे बघा, उंचीचं माप घेऊन घेतलं आहे मी. त्यानंतर आता इथं आपण शोल्डरचं माप घेणार आहोत. हे बघा, शोल्डर मी 5.5 घेते. याच्यामध्ये 30 साईजमध्ये शोल्डर 5.5 ठेवते आणि मोंडा हा 5च ठेवते. तुम्ही पाहिजे तर 5.5 देखील घेऊ शकता, पण मी 5च ठेवला आहे. त्यानंतर इथून चेक करून घ्यायचं आहे आपल्याला 5.5च आहे का असं. हे बघा, अशा पद्धतीने आता लाईन ओढून घ्यायची. त्यानंतर आता आपल्याला ह्या लाईनवर छातीचं माप टाकायचं आहे. हे बघा, 30 साईजचा चौथा भाग किती आला? 7.5. 7.5 मध्ये 2 इंच मी मार्जिन ठेवणार आहे. त्याच्यामध्ये 7.5, त्यात 9.5. हे बघा, 9.5 मी इथं टिक करून घेतले. बघा अशा पद्धतीने. त्यानंतर कमरचं माप टाकायचं आहे. कमर माझी 6.5 आहे. 6.5 मध्ये 1 इंच मी इथे मागच्या साईडला टक्स देणार आहे, त्यामुळे 1 इंच इथं वाढवलं आहे. त्यानंतर मला मार्जिनसाठी परत पुन्हा खालून देखील 2 इंच घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने मी 2 इंच वाढवलं आहे. आता दोन्ही लाईन मी जॉईन करून घेते आहे अशा पद्धतीने. बघा, आणि आपल्याला इथं बॅक साईडच्या मोंढ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. बघा, बॅकच्या मोंढ्याचा आकार आपण 1.5 इंचावर देतो आणि आपल्याला इथं आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे. तुम्ही फ्रेंच कवनी देखील देऊ शकता, पण मी हाताने देण्याचा प्रयत्न करते. हे बघा अशा पद्धतीने मी थोडं खालून घेतलं आहे, कारण ॲडजस्ट होत नाही आहे त्यामुळे. बघा अशा पद्धतीने, कारण आपल्याला जिथून आपण छातीचं माप आहे तिथपर्यंतच मोंढ्याचा आकार येऊ द्यायचा आहे. पुढे आपण मार्जिन वाढवले त्यामध्ये तो राऊंड येऊ द्यायचा नाही, त्यामुळे मी थोडं ॲडजस्ट करून घेतले. तुम्ही देखील ॲडजस्ट करून घ्या, कारण माप छोटं असलं त्यामुळे मोंढ्याचा आकार द्यायला थोडासा त्रास होतो. हे बघा, आपलं पाठीचं कटिंग झालं आहे. इथून पाहिजे तुम्ही बॅक साईडच्या गळ्याचं देखील कटिंग करू शकता. हे बघा, मी गळारुंदी 2.25च ठेवणार आहे. त्याच्यानंतर माझा बॅकचा गळा हे बघा 7 इंच आहे. मी त्याच्या अर्धा इंच प्लस करते, 7.5 झालं. तर खालून माझं हे बघा, मी सांगितलं खालून देखील आपण गळ्याचं माप घेऊ शकता. आपली रेडी पार्ट किती त्यानंतर हे बघा, माझी 5 होती, तर त्याच्यामध्ये 1 इंच मी प्लस करून असं देखील घेऊ शकता, पण मी असंच घेते. आहे बघा, 7.5वर टिक केलं आहे. तिथून खालून 2.5 इंच घेतलं आहे. त्याच्यानंतर मी इथं ड्रॉ करून घेते. बघा अशा पद्धतीने. हे झालं आपल्या पाठीच्या भागाचं कटिंग. आता मी हे कट करून घेते आणि तुम्हाला फ्रंटचं कटिंग दाखवते. हे बघा अशा पद्धतीने मी जे बॅकचं कटिंग केले होते ॲज इट इज जसंच तसं ठेवून मी ड्रॉ करून घेतलं आहे. खालच्या बाजूने 1 इंच वाढवले, कारण आपण प्रिन्स कटचा जो आकार देतो त्यासाठी आपल्याला कमी जास्त होतं, त्यामुळे खालच्या बाजूने मी 1 इंच वाढवले आणि इकडं पुढच्या बाजूने आपण आयो पट्टीसाठी अर्धा इंच इकडनं वाढवले. जसं जसं आहे तसं ड्रॉ करून घेतलं. हे बघा अशा पद्धतीने. आता आपल्याला इथून मापे देऊन घ्यायची. हे बघा, जे आपण इथं शोल्डर घेतलं आहे ना, त्या शोल्डरला आता आपण पूर्ण अर्धा इंच वाढवलं आहे, त्यामुळे आता किंवा तुम्ही बघा असं देखील काउंट करू शकता. बघा, आपला जो पुढचा बॅक साईडचं जे आपण केलं आहे कट, तिथं आपल्याला इथं टिक करून घ्यायचं आहे, कारण पुढच्या गळ्याचं माप यावर टाकायचं आहे आपल्याला. बघा, आता पुढचा गळा माझा 5 इंच आहे, त्याच्यानंतर मी 5.5वर इथं टिक करून घेते. हे बघा अशा पद्धतीने. आणि खालून 3 इंच घेते, 3 किंवा 2.25 घेते मी. हे बघा अशा पद्धतीने.
आता हे आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला इथून देखील मधल्या साईडने म्हणजे फ्रंट साईडचा जो अर्धा इंचावा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने मी इथे आकार देऊन घेते. हे बघा अर्धा इंच मी आकार देऊन घेतला आहे. त्यानंतर आपल्याला इथून खाली प्रिन्स कटसाठी टक्सचं माप टाकायचं. ते अर्धा इंच सोडून द्यायचं आहे आपल्याला. जे आय व हुकपट्टीसाठी आपण वाढवलं होतं ते सोडून आपल्याला 3 इंच म्हणजे बघा ते अर्धा इंच धरून आपल्याला असं 3.5वर मार्क करायचं. म्हणजे आपलं ते अर्धा इंच सोडलं तर आपला 3चाच टक्स येईल. त्यामुळे हे बघा वरतून आपल्याला 10.5वर एक मार्क करायचं आहे टक्ससाठीच. हे बघा इथे मी 10.5 मार्क केलं आहे. इथून मला 3.25वर घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने मी इथे 3.25वर घेते आणि खाली सरळ लाईन ओढून घेते अशा पद्धतीने. आणि इकडनं आपल्याला जो खालून टक्स दिला आहे तिथनं आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे आणि वरती 1.5 इंच घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि मी इथं फ्रेंच कर्वने आकार देऊन घेते. हे बघा अशा पद्धतीने असा फ्रेंच कर्व ठेवायचा आहे आणि आपल्याला दोन्ही सेंटर जॉईंट करून आकार देऊन घ्यायचा आहे. प्रिन्स कटचा आकार आहे हा. हाताने देखील देऊ शकता पण मी याच्याने. आणि इथं जो पॉईंट तयार होतोय तो आपल्याला असा तिथं पॉईंट दाखवायचा नाही, गोल देऊन घ्यायचा आहे. तिथं शेप गोल असा देऊन घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने मी प्रिन्स कटचा खालचा शेप रेडी केला आहे. त्यानंतर आपल्याला इथून पुढचा आपला गोलच आहे किंवा तुम्ही दुसरा देखील घेऊ शकता. मी तर असा षटकोनीसारखा म्हणजे हे बघा असा घेते. तुम्ही असा देखील घेऊ शकता. इथून आपल्याला आतमध्ये ठेवून 2.5 इंचावर एक टिक करून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने. म्हणजे त्या आपण जी मार्क केलं आहे त्या तिकडे जाऊ नये त्यासाठी. तसं जे ब्लाऊजचं म्हणजे छातीचं माप कमी असतं त्यामध्ये एवढं लांब काही जात नाही, पण आपण तुम्हाला समजावं यासाठी देऊन घेतलं आहे. बघा आणि आपल्याला आता प्रिन्स कटचा आकार देऊन घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने किती छान आपल्या प्रिन्स कटचा आकार दिला गेला आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. हे बघा त्यानंतर आता आपण जो आकार दिला इथं खाली वाढवले त्यासाठी आपल्याला वरच्या साईडने छातीच्या बाजूकडून 1 इंच आणि खालून आपल्याला 2 इंच वाढवायचं आहे. कारण आपण हे बघा इथं टक्स दिला आहे ना, त्या टक्सचं मार्जिन आपल्याला इथं वाढवायचं आहे. वरच्या साईडने 1 इंच वाढवलं आहे आणि खालच्या साईडने 2 इंच वाढवले. ते आता आपण ड्रॉ करून घेऊ. हे बघा कसं मार्किंग आहे टक्ससाठी आपण दिलेले आहे. पाहिजे तुम्ही अर्धा इंच देखील देऊ शकता, पण मी 1 इंच देऊन घेतले. नंतर जेव्हा आपण बाही जॉईन करायच्या वेळेस पार्ट व्यवस्थित चेक करून घेऊ तेव्हा कमी जास्त झाल्यावर कट करून टाकू, पण वाढवा राहिलेलं कधी पण चांगलं. त्यासाठी मी 1 इंच देऊन घेतलं आहे आणि खालून 2 इंच. हे बघा असं आपली प्रिन्स कटच्या फ्रंट भागची कटिंग झाली. आता मी हे सर्व कट करून घेते आणि बाही कट करून तुम्हाला दाखवते. हे बघा अशा पद्धतीने आपलं प्रिन्स कटचं कटिंग झालं आहे. आता आपण बाहीचं कटिंग करणार आहे. त्यासाठी आपल्याला बॅक साईडचा राऊंड मोंढ्याचा मोजून घ्यायचा आहे. हा बघा मी तुम्हाला इथं मोजून दाखवते कारण आपल्याला बाही कट करण्यासाठी सोपं जाईल. त्यासाठी आपल्याला हा बॅक साईडचा राऊंड मोजून घ्यायचा आहे. बघा इथून वरच्या साईडने अर्धा इंच सोडून द्यायचं आपल्याला शोल्डर जॉईंटसाठी लागतं ते. आणि हा राऊंड व्यवस्थित कट टू कट ठेवून आपल्याला मोजून घ्यायचा आहे. हे बघा कशा पद्धतीने मोजते मी. हे बघा इथं माझं किती आलं आहे 8ला 1 लाईन कमी आलं आहे. म्हणजे मी 8 घेऊन घेते मी तेव्हा आकार द्यायच्या वेळेस. म्हणजे जेव्हा आपण तो बाहीचा शेप मोजू त्यावेळेस आपण व्यवस्थित करून घेऊ. हे बघा आता मी फ्रंटचं देखील एकावर एक ठेवून घेतलं आहे अर्धा इंच मार्जिन जाऊन, कारण आपली इथं अर्धा इंच दोघांची पण जाणार आहे. त्यामुळे मी एकावर एक ठेवून घेतलं आहे व्यवस्थित. आणि आपल्याला वरतून अर्धा इंच सोडून द्यायचं आहे आणि हा देखील राऊंड आपल्याला काउंट करून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने. हा किती आला आहे 8.5. तर 8.5वर मी फ्रंटचा 8.5 आणि बॅकचा 8 अशा पद्धतीने आला आहे आपला. आता आपण बाही कटिंग करण्यासाठी कापड घेऊया. हे बघा
मी जे कट करून कापड उरलं होतं ते घेतलं आहे. आता त्यामध्येच मी बाई बसवण्याचा प्रयत्न करते. माझ्या बाईची लांबी आहे बघा, ही 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 फोल्ड बाजू आहे. या फोल्ड बाजूवर आपल्याला बाईची लांबी टाकायची आहे बघा. फोल्ड आहे हे आणि ही बाजू ओपन आहे. व्यवस्थित बघून घ्या. हे बघा, इथून मी 4 इंचाची बाई आहे, मी 5 इंचावर इथून टिक करते आहे. त्याच्यानंतर मध्ये आपल्याला जो कॅप हाईट देण्यासाठी आकार, म्हणजे जो आकार देण्यासाठी लागतं, त्यासाठी मी 2.5वर टिक करते इथं. आणि आपला बॅकचा राऊंड किती आला होता? 8 इंच आला होता. हे बघा, मी इथं आता 8 इंचवर एक टिक करते अशा पद्धतीने. आणि आता ते जॉईंट करून घेते. आणि ही देखील लाईन आपल्याला ओढून घ्यायची. आता आपण 2 इंच मार्जिन घेतली होती, हे 8 इंच घेतलं आहे, त्याच्या पुढे आपल्याला 2 इंच मार्जिनसाठी इथं टिक करायचं आहे बघा. जिथं 8 इंच घेतलं होतं तिथून आपल्याला 2 इंच मार्जिन आपण वाढवली होती. 2 इंच मार्जिन इथं मी टिक केली आहे आणि इथं तिरपी लाईन ओढून घेते आहे बघा. अशा पद्धतीने आपल्याला ही तिरपी लाईन देऊन घ्यायची. त्यानंतर या तिरप्या लाईन्स आपल्याला सेंटर काढायचं आहे, म्हणजे मध्य काढायचं आहे. हा किती आला आहे? माझा 6.5 आला आहे, तर मी इथं 3.25 एक टिक करते. आणि इथनं देखील या लाईनपासून आपल्याला 1 इंचवर, म्हणजे 1 इंचवर आपल्याला सरळ बाहीचा आकार द्यायचा आहे. त्याच्यानंतर खाली करायचं आहे. हे बघा, आता मी दंडघेर देखील टाकून ठेवते. 5 इंच दंडघेर आहे माझा. त्याच्यानंतर मी 2 इंच त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन देते अशा पद्धतीने. आता तुम्हाला मी इथं बाहीचा आकार देऊन दाखवते. हे बघा, हा 1 इंच आहे, याच्यापासून आपल्याला सरळच ठेवायचं आहे. त्याच्यानंतर हळूहळू असा आकार खाली देत न्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आणि इथून असं 1.5 इंच सोडून असं करून घ्यायचं आहे बघा. आता हा आपला बॅकचा झाला. आता आपण फ्रंटचा देऊन घेऊ. हे बघा, इथं आपल्याला अर्धा ते 1 इंच अंतर सोडून हा देखील देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने. बघा, अशा पद्धतीने मी देऊन घेतला आहे आकार. आता आपण जे बॅकचे राऊंड मोजले होते ते इथं मोजून घेऊया आपण. बॅकचा जो माझा राऊंड आला होता 8ला, एक लाईन कमी आला होता. त्यानंतर मी आता हे बघा, इथं जो बाहीचा आकार दिला आहे बॅक साईडचा, त्याच्यावर मी इथं मोजून घेते. हे बघा, 8ला एक लाईन इथं टिक करते. त्यानंतर फ्रंटचा किती आला होता? 8.5 आला होता. तर 8.5 देखील मी इथं मोजून घेते. हे बघा, अशा पद्धतीने. हे बघ, 8.5 मोजून घेतलं इथं. हे बघा, आणि ह्या 8 ते 8.5 ह्या दोघांमध्ये आपल्याला सेंटर काढायचं आहे. आणि त्या सेंटरची लाईन आपण जिथं दंडघेर घेतला आहे त्या दंडघेरला जॉईंट करून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने आपलं बाहीचं मार्किंग झालं आहे. मी आता कट करते. अगोदर आपल्याला बॅक साईडचा कट करायचा आहे आकार. त्यानंतर आता आपण जो हा फ्रंटचा आकार दिला आहे तो कट करून घेऊ. हे बघा, अशा पद्धतीने आपली आता कटिंग झाली आहे. मी तुम्हाला अस्तरवर म्हणजे ब्लाऊज पीसवर कटिंग करून दाखवते. आता हा बघा, हा ब्लाऊज पीस घेतला आहे, त्याला ही लेस आहे ती आपल्याला काढून टाकायची. मी ही लेस काढून टाकते आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी ब्लाऊज पीस ठेवून घेतला आहे. आता आपण याच्यावर पॅटर्न ठेवून घेऊया. हे बघा, हा आपला पाठीचा भाग आहे. पाठीचा भाग हा फोल्ड बाजूने ठेवायचा आणि प्रत्येकाला अर्धा इंच मार्जिन सोडूनच कट करायचे. बघा, खालून देखील अर्धा इंच, साईडने अर्धा ठेवूनच आपल्याला कट करायचे. त्यानंतर आता आपण बाही वगैरे ठेवून घेऊ. व्यवस्थित आपल्याला पॅटर्न बसवायचे. कमी जास्त कुठं होतं आहे ते बघून व्यवस्थित. प्रत्येक पॅटर्नमध्ये आपल्याला अर्धा इंच मार्जिन ठेवायचीच आहे, कारण आपण शिलाई देताना कमी जास्त होतं त्यामुळे. बघा, अशा पद्धतीने ठेवून घेते. खाली देखील कापड आपल्याला चेक करून घ्यायचे व्यवस्थित आहे का काय. आणि या बाजूला आपण बाही ठेवून घेणार आहे. अशा पद्धतीने आता आपण प्रत्येक पॅटर्नला अर्धा इंच ठेवून आणि कटिंग करणार आहोत. मी आता कटिंग करून तुम्हाला स्टिचिंगचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते.